तुम्ही म्हटलं सर, गिफ्ट ह्याच्यामध्ये- भेटलं म्हणून गिफ्ट भेटलं म्हणून हे कशामुळे तुम्ही आता काही वेळापूर्वी म्हणलात की हे तुम्हाला गिफ्ट होतं, हे ओबीसीला खरंच डोमिनेट केलं गेलं किंवा जरांगेंच्या विरोधात तुम्ही भूमिका घेतली म्हणून घेतली गेली? आता मला एक कसलं बक्षीस मिळालं तुम्ही विचारता, त्याच्यावर मी एक वाक्य उत्तर देतो. म्हटलं हो बक्षीस मिळालं, मी काय सांगू. तुम्हाला तुमच्याशी चर्चा अजित पवार किंवा प्रफुल्लभाईंनी कुठलीच केली गेली नाही का साहेब? मी तुम्हाला सांगितलं 8 दिवसापूर्वी त्यावेळेला मी ते प्रपोजल पूर्णपणे नाकारलं आणि सांगितलं मी आता माझा विधानसभा पदाचा राजीनामा देऊ शकत नाही. ती माझ्या मतदारांची प्रतारणा ठरेल, त्यांचा विश्वासघात ठरेल. मी नाही जाणार. आता तुम्ही 1-2 वर्षानंतर आपण विचार करू त्याचा, असं मी त्यांना सांगितलं होतं. त्याची काही चर्चा झाली का गेल्या काही तासात? नाही, त्याच्यानंतर नाही. हो, आता काय नाशिकला ते लोक जरा भेटायला येणार आहेत, त्यांचे सारखे फोन चालू आहेत, हे करणार आहे. अधिवेशन अटेंड नाही करणार तुम्ही? पुढची काय भूमिका असेल? आता बघू, जहा नाही चायना वहाँ नाही. तर छगन भुजबळ यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. 7-8 दिवसांपूर्वी मला राज्यसभेबाबत विचारणा झाली होती. मी यापूर्वी राज्यसभेसाठी इच्छुक होतो, मात्र आत्ता राज्यसभेवर जायची इच्छा नाही. माझ्या जनतेसोबत ती प्रतारणा ठरेल, असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. ओबीसीच्या हिता